झिरो ओव्हरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे असं आपण म्हणतो. जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आमचीच आहे असं आम्ही अभिमानानं सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे शिल्पकार आहेत, याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. जागतिक आणि अनेक विकसित राष्ट्रांना स्वातंत्र्य, समता आणि मानवी हक्काचे कायदे हे करायला जिथं शतकं दशकं लागली, उदाहरणार्थ अमेरिकेचं घ्या, तिथे महिलांच्या हक्कांसाठी किंवा जे कृष्णवर्णीय आहेत त्यांच्या अधिकारांसाठी कायदे व्हायला, स्वातंत्र्य त्यांना मिळायला, समान पातळीवर यायला खूप काळ जाऊ लागला. आणि तेच अधिकार आमच्या भारतीय संविधानानं आम्हाला एका झटक्यात देऊन टाकले. आणि यातील सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. देशातल्या फाटक्या माणसालाही आपल्या नगरसेवकापासून पंतप्रधानांपर्यंतच्या व्यक्तीवर टीका करण्याचा अधिकार घटनेनं दिला. मात्र अशा या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी तशीच खुली राजकीय व्यवस्था लागते. आणि नेमका त्यावरच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 25 जून 1975ला घाला घातला आणि देशात आणीबाणी लागू केली. आणीबाणीचा हा निर्णय घेतल्याला आज 50 वर्ष होत आहेत. मात्र आज राजकारण पूर्ण बदललेलं आहे. त्यावेळी काँग्रेस सत्ताधारी होती, आज विरोधात आहे. त्यावेळी काँग्रेसचा विरोध करणारे भाजप वगळता बहुतेक पक्ष आज भाजप विरोधी. भाजप आजचा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळतंय, तर मोदी सरकारच्या काळात देशात अघोषित आणीबाणी आहे असा आरोप विरोधक करतायत. पंतप्रधान मोदी तर काँग्रेसमध्ये आजही हुकुमशाही वृत्ती असल्याची टीका करतायत. या वादात आज केंद्र आणि भाजप राज्य सरकारांनी, जिथे भाजपचं राज्य सरकार आहे तिकडे भाजपांची लोक आहेत, प्रकाशित केलेल्या जाहिरातीत संविधान हत्या दिवस असा शब्द आणि सेंगोलचं चिन्ह वापरलेलं. सेंगोलचं चिन्ह म्हणजे कोणतं चिन्ह, तर तो राजदंड जो ब्रिटिशांकडून भारताचं सत्तेचं हस्तांतरण होत असताना नेहरूंना जो दंड देण्यात आला एक प्रतिकात्मक दृष्टीने, आणि मधल्या काळात तो कुठेही नव्हता. नंतर तो आता पुन्हा एकदा संसदेत आणण्यात आलेला आहे. संसदेत आलेला आधी कधीच नव्हता तो. आणि या बाबतीत मोदींनी आता राजदंड हा कसा एक महत्त्वाचा भारताचा आध्यात्मिक आणि लोकशाहीचं प्रतीक आहे असं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. ते सेंगोलचं चिन्ह वापरल्यामुळे विरोधकांचं म्हणणं आहे की भारताची मूळ अस्सल राजमुद्रा, मान्य केलेली राजमुद्रा ही 4 सिंहांची असताना हे सेंगोलचं चिन्ह का? आणि यामुळे भाजपचे संविधान विरोधी इरादे समोर येतात आणि यामुळे हा फार मोठा वाद तयार झालेला आहे. हा सगळा विषय पुढे घेऊन जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे पहिल्यांदा जाऊयात आपल्या पोल सेंटरला आणि पाहूयात आजचा प्रश्न जो आम्ही लोकांना विचारलेला आहे, म्हणजे तुम्हाला विचारलेला आहे, आणि त्याच्यावरती सगळ्यात शेवटी पोलचा निकालही आपण पाहणार आहोत. आजचा प्रश्न आहे, काँग्रेसमध्ये अजूनही आणीबाणीसारखी हुकुमशाही मानसिकता, आणीबाणीच्या 50शीला पंतप्रधान मोदींचा आरोप पटतो का? होय किंवा नाही मध्ये आपण उत्तर देऊ शकता. त्यासाठी आमच्या म्हणजे एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या 4ही हँडल्स पैकी कुठेही जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. त्याच्या खाली तुमच्या कमेंट्सही येऊ द्या आणि हा मत नोंदवल्यानंतर हा पोल, त्याचा रिझल्ट, त्याचा निकाल हा कार्यक्रमाच्या शेवटी आपण दाखवणार आहोत. दरम्यान जसं आपण मगाशी बघितलं की विरोधकांनी आजच्या दिवसाला टीका केली आहे भाजपवर की तुम्ही संविधान विरोधी आहात, तुम्ही अघोषित हुकुमशाही आणि इकडची राज्यव्यवस्था लागू केलेली आहे. याला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह आणि आपल्या इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलंय पाहूया. 12 जून को ही गुजरात में जनता मोर्चे का प्रयोग सफल हुआ और गुजरात में कांग्रेस की सत्ता का अंत होकर जनता पार्टी की सरकार हुई. इससे घबराकर 25 तारीख को आपातकाल लगाया गया. कारण तो कहा कि राष्ट्र की सुरक्षा खतरे में है, परंतु पूरी दुनिया अब जानती है राष्ट्र की सुरक्षा को कुछ नहीं हुआ था, उनकी कुर्सी खतरे में थी. जेपी के संपूर्ण क्रांति के नारे ने पूरे देश को झंझोड़ कर रख दिया था. 50 साल पहले इस देश में लोकतंत्र को समाप्त करने का प्रयास हुआ था. स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी ने न केवल इमरजेंसी लगाकर सारे विपक्ष के लोगों को जेल में डाला था, लेकिन भारत के लोकतंत्र संग्राम सेनानियों ने एक ऐसी लड़ाई लड़ी कि जिसके कारण भारत का संविधान बचा और भारत का लोकतंत्र बचा. इसलिए दिन बहुत महत्वपूर्ण है. हमारे पीढ़ियों को ये बताना होगा कि भारत का लोकतंत्र हमने बचाया है.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबतीत काय म्हटलंय पाहूया. गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये अघोषित आणीबाणी, अघोषित प्रचंड भ्रष्टाचार, काळा बाजार, आपापल्या लाडक्या उद्योगपतींवरती सरकारी संपत्ती अशी लुटली जाते. हा फरक तुम्ही समजून घ्या. तेव्हाची आणीबाणी अधिकृत आणि आताची अघोषित आणीबाणी गेल्या 10 वर्षातली. तेव्हा भारतीय जनता पक्षानंही ढोंग करू नये. आणीबाणी आली आणि गेली. खरं म्हणजे आता गेल्या 10 वर्षातल्या आणीबाणीविरुद्ध लोकांना जागरूक करणं गरजेचं आहे आणि ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं पाहिजे. मोदी साहब कहते एक हैं और करते एक हैं. आज अगर संकट में है, ये जो संविधान है, ये जो संकट में है आपके वजह से है, किसी और के वजह से नहीं. आप ही इस संविधान को संकट में डालें. दरम्यान आपल्याला विशेषतः कदाचित आजच्या पिढीला कल्पना नसेल, पण आणीबाणीच्या वेळी शिवसेनेनं जेव्हा एकत्र शिवसेना होती आणि स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे प्रमुख होते, शिवसेना प्रमुख, तेव्हा त्यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. आज मात्र संदर्भ बदललेले आहेत. संजय राऊतांनी याबद्दल काय म्हटलेलं आहे, जे सध्याच्या विद्यमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रवक्ते आहेत, आणि एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे आता प्रमुख आहेत, ज्यांनी एक वेगळाच दावा केलेला आहे, पहिल्यांदाच समोर येतोय. पाहूयात दोन्ही प्रतिक्रिया. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं जाहीरपणे, खुलं समर्थन. तिकडून खुणा काय करताय? बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं. आमच्या मार्मिक साप्ताहिकावर तेव्हा धाडी पडून आमचा प्रेस बंद केला होता आणीबाणीमध्ये, तरी आम्ही त्यांना समर्थन दिलं होतं. आणीबाणी ही शिस्त लावणारी एक व्यवस्था होती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. त्यामुळे शिवसेना प्रमुखांची विचारधारा पुढे नेत असताना मला अनेक जण विचारतात, बाळासाहेबांनी तर आणीबाणीला पाठिंबा दिला होता, मग तुमचं मत काय? बाळासाहेबांनी कधी आणीबाणीला स्वच्छ सरसकट पाठिंबा दिला नव्हता. त्यांनी आणीबाणीला थेट पाठिंबा दिला, हे अर्धसत्य आहे. बाळासाहेबांनी म्हटलं होतं की आणीबाणीचा निर्णय राष्ट्रहितासाठी घेतला गेला असेल तर मी त्या निर्णयाचं समर्थन करेन, मात्र स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी जर हा निर्णय घेतला गेला असेल तर या हुकुमशाहीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेले, आणि ते स्वतः पक्षप्रमुख आहेत, मुळात विद्यमान आता मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचं विधान अति गांभीर्यानं घ्यावं लागेल. कारण ते जर का खरं असेल आणि त्यांनी ते वाचून दाखवलेला कोट आहे, तर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कोंडी होईल. वस्तुतः जी सोयी झाली पाहिजे होती, कारण मग काँग्रेसच्या या आणीबाणीच्या काळाच्या बाबतीत शिवसेनेची एक वेगळी भूमिका पुढे येऊ शकते. मात्र आता घेतलेल्या आणीबाणीच्या समर्थनाची बाजू घेत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आणि शिंदेची शिवसेना, त्याचे शिंदे म्हणतायत की आणीबाणीला सरसकट पाठिंबा नव्हता. दरम्यान या आणीबाणीचं भूत काँग्रेसचं त्यांनी माग कधीच सोडला नाही. ते सदैव कायम राहिलं, इतकं की इंदिरा गांधींच्या नंतर आता त्यांचे नातू राहुल गांधी हे स्वतः आता पक्षाचे प्रमुख असताना, पक्षाचा गाडा हाकत असताना, त्यांना सुद्धा वेळोवेळी याबद्दल स्पष्टीकरण द्यावी लागली. अशाच वेळी 2 ठिकाणी राहुल गांधींनी याच्याबद्दल स्पष्ट कबुली दिली, आणि मुख्य म्हणजे ही चूक होती अशी निसंदिग्ध कबुली त्यांनी दिलेली आहे. आपण पाहूया. I think that was a mistake. Absolutely, that was a mistake. And my grandmother said as such. And there's a fundamental difference between what happened in the emergency and it was wrong and what is happening now. The Congress party at no point attempted to capture India's institutional framework. And frankly, the Congress party doesn't even have that capability. Our design doesn't allow us that. Even if we want to do it, we can't do it. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जाहिराती तुम्ही वृत्तपत्रांमध्ये पाहिल्या असतील, त्यामध्ये संविधान हत्या दिवस वगैरे म्हणण्यात आलेले, आणि तिथे एक चिन्ह लगेच तुमच्या लक्षात आलं नसेल, ते आहे सेंगोलचं. अशोक स्तंभ, जी भारताची अधिकृत राजमुद्रा आहे, त्याच्याऐवजी सेंगोल छापण्यात आलेला आहे.
म्हणजे जणू काही लोकशाहीचं प्रतीक म्हणून सेंगोल दाखवण्यात आलेला आहे. वस्तुतः तो 4 सिंह असायला पाहिजे. राजमुद्रेऐवजी सेंगोलची ही मुद्रा वापरल्यानं खळबळ निर्माण झाली. एवढंच नाही तर आज आणीबाणी विरोधात राजभवनावर झालेल्या कार्यक्रमातही सेंगोलचाच वापर करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल उपस्थित होते. यावरून आता सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. सरकारची कृती संविधान विरोधी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली. सरकारतर्फे DGIPR जे शासनाचं अधिकृत जनसंपर्क कार्यालय असतं त्या अधिकृत वेबपेजवरही आणीबाणी विरोधात जाहिरात देण्यात आली आहे. त्यावरही हेच चिन्ह आहे आणि त्यावरही काँग्रेसनं हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीसांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. पाहूया. आजच्या जाहिरातीत काय दिसतंय तर आजच्या जाहिरातीमध्ये हे जे सिंगून लावलं जात आहे हे आणलं कुठून? हे तर लोकशाहीमध्ये संविधानात तर याचा उल्लेखच नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचं चिन्ह हे लागू करणं आणि अशा स्वरूपामध्ये जो एक हट्ट जो आहे हा पुढे करणं याचाच अर्थ आपल्या देशामध्ये आता हुकुमशाही आलेली आहे हा त्यातला स्पष्ट अर्थ होतो. विरोधकांना माझा सवाल हाच आहे की पहिल्यांदा हे सांगा, तुम्हाला इमर्जन्सी मान्य होती का? भारताच्या संविधानाची केलेली हत्या ही तुम्हाला मान्य होती का? त्याच्यावर बोलत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या नेत्यांनी ही हत्या केली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्या ठिकाणी अक्षरशः बदलण्याचं काम हे त्यांच्या नेत्यांनी केलं होतं. त्यामुळे त्याच्यावर ते बोलू शकत नाही, म्हणून असल्या गोष्टी बोलतात. तर असा हा सगळा विषय आहे आणि आणखी सुद्धा आपल्याला काही प्रमुख प्रतिक्रिया आणि मुलाखती आपण बघणार आहोत. कुमार केतकरांनी एक वेगळं विश्लेषण मांडलेलं आहे. त्यांचं तर म्हणणं आहे की हा संविधानाच्या रक्षणासाठी आणीबाणी होती. भाजपचं वेगळं म्हणणं आहे. त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. त्यापूर्वी लोकांच्या प्रतिक्रिया आपण मीडिया सेंटरला जाऊन बघूयात. आजचा आपला प्रश्न होता की काँग्रेसमध्ये आजही हुकुमशाही प्रवृत्ती आहे, ही मोदींची भूमिका, हा मुद्दा आपल्याला पटतो का, ज्यावर आम्ही लोकांची मतं मागवली आहेत. संदीप मुंडे लिहितात, मोदी साहेब दुसरा चांगला विषय घ्या हाती, काँग्रेस नको होती म्हणून तर तुम्हाला मतं दिली. संदीप मुंडे यांची टीका. नूब गेमर नावाच्या हँडलवरती कमेंट आहे, अहो मोदी साहेब आपलं आयुष्य काँग्रेसनं काय केलं हे विचारण्यामध्ये चाललंय. विरोधी बाकांवर बसायची एवढी सवय लागली आहे की सत्तेत बसून सुद्धा तुम्ही अजून काँग्रेसलाच प्रश्न विचारत आहात. हा एक टोमडा मारलेला आहे, टोला लगावलेला आहे. युट्यूबवरची आणखी एक कमेंट आहे विजयकुमार चव्हाण यांची, हे 100 वर्ष जरी सत्तेत राहिले तरी काँग्रेसवरच आरोप करणार. गणेश गायकवाड लिहितात, तेवढी पत्रकार परिषद घ्या आणि त्यात हे सांगा. हा एक टोला लगावलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की जरी मोदींनी अनेक मुलाखती दिल्या असल्या तरी पत्रकार परिषद झालेली नाही. रेणू वाळके लिहितात, आताच्या परिस्थितीपेक्षा ती आणीबाणी बरी होती, अशी सुद्धा कमेंट आलेली आहे. विलास शिरसाट लिहितात, खरी आणीबाणी तर आता सुरू आहे. युट्यूबवरती आलेल्या प्रतिक्रिया मंदार आखरे लिहितात, पण आता तीच परिस्थिती आहे. विरोधी पक्षांना शासकीय यंत्रणा वापरून धमकावणं आणि संपवणं हेच गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. सोपान सपकाळ लिहितात, आपल्याकडे म्हणतात ना, उलटा चोर कोतवाल को डाटे, अशा प्रकारची टीका त्यांनी केली आहे. तर राजेंद्र लाड लिहितात, आता सत्तेची हवा डोक्यात गेल्यामुळे भाजपवाल्यांची हुकुमशाही मानसिकता झाली आहे. राजेंद्र चौधरी लिहितात, 11 वर्षांपासून सुरू असलेली अघोषित आणीबाणी अधिक घातक आहे. सगळ्या साधारण कमेंट्सचा सूर हा भाजप सरकार विरोधी कमेंट्सचा आहे. लोकांना असं, किमान या कमेंट्समधल्या लोकांना तरी असं वाटतंय की सध्याची परिस्थिती अधिक वेगळी आहे. आणि याच बाबतीत आज आम्ही काँग्रेसचे खासदार राहिलेले ज्येष्ठ संपादक असलेल्या कुमार केतकरांशी संवाद साधला. आणीबाणीची स्थिती काय होती, आणीबाणीची कारणं काय होती, जी टीका होते ती योग्य आहे का, याबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. आणि त्यामध्ये त्यांनी एक मोठा खुलासा केलाय, दावा केलाय की आणीबाणीनेच उलट संविधानाचं रक्षण झालं. काय सांगू पाहतायत कुमार केतकर, पाहूयात या मुलाखतीत. आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आज संविधान हत्या दिवस हा साजरा केला जातो आहे. शासकीय कार्यक्रम म्हणून हा साजरा केला जातोय. याकडे तुम्ही कसं बघता? नाही, हा म्हणजे काय, यांचा प्रचाराचा भाग आहे, प्रोपागंडाचा भाग आहे. मोदी सरकारचा किंवा भाजप सरकारचा किंवा NDA सरकारचा हा प्रचाराचा भाग आहे. जर त्यांनी प्रामाणिकपणे या आणीबाणीकडे पाहिलं, या आणीबाणीच्या परिस्थितीकडे म्हणजे 75च्या, तर इंदिरा गांधींवरती भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि म्हणून त्यातनं मुक्त होण्यासाठी कोर्टातनं निकाल दिल्यानंतर त्यांनी आणीबाणी सत्ता टिकवण्यासाठी जाहीर केली, असं या मंडळींचं म्हणणं आहे. आता ह्यात काय भ्रष्टाचार होता? 12 जूनला जो निकाल आला त्यात काय म्हटलेलं आहे
की इंदिरा गांधींचं जे स्टेज होतं 1971च्या प्रचाराचं, ते स्टेज एका सरकारी कर्मचाऱ्यांनी उभारायला मदत केली होती. ते स्टेज उभारल्यानंतर त्याची जी संपूर्ण रचना व्यवस्थापन होतं ते स्थानिक पोलिसांकडे होतं. आता इंदिरा गांधींनी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून ते ज्यावेळेला 71मध्ये निवडणूक लढवत होत्या तेव्हा त्यांनी 2 गुन्हे केलेले आहेत. हे 2 गुन्हे आहेत बरं का. एका सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि एका पोलीस खात्यातल्या काही कर्मचाऱ्यांनी मदत करणे गुन्हे आहेत. ह्या गुन्ह्यांच्यासाठी जर तो भ्रष्टाचाराचा मुद्दा करून जर न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली असेल तर या गुन्ह्याखाली नरेंद्र मोदी ते फडणवीस सगळ्यांना 10-20 वर्षाची शिक्षा व्हायला पाहिजे. इतकी ते सरकारची मदत घेत आहेत, इतका सरकारी प्रचार यंत्रणा वापरतायत त्यांच्या निवडणुकांमध्ये. त्याच्यामुळे तो जो गुन्हा असेल तर मग आत्ता गुन्हे जास्त आहेत. म्हणजे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जर पाहिलं तर आत्ता संविधानाची हत्या मोदी सरकार करत आहे. आता संविधानाच्या हत्येसंबंधात तुम्ही बोलताय, त्या संविधानाला आव्हान देणारं काम कोणी केलं होतं? सैन्याला आणि पोलिसांना बंड करायचं आवाहन हे जयप्रकाश नारायणांनी केलेलं आहे. म्हणजे संविधानाची हत्या कोणी केली? इंदिरा गांधींनी केली. बंडाचं आवाहन करणं आणि सरकार उलथवून टाकायला मदत करणं हे संविधानाच्या बाजूचं आहे, हे संविधानाच्या विरुद्ध आहे. मग त्याला मदत कोणी केली? जयप्रकाश नारायण होते, जॉर्ज फर्नांडिस होते, मोरारजी देसाई होते. ह्या सगळ्या लोकांनी अशा प्रकारे तेव्हा संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ते संविधान वाचवण्यासाठी संविधानीय पद्धतीने आणीबाणी आली. त्यामुळे आणीबाणी संविधानाच्या बाजूची आहे त्यावेळची. आता जर आणीबाणी नसताना त्यांनी पत्रकारांवरती बंधनं आणलीत. कमीत कमी 101 पत्रकार आणि कार्यकर्ते आता तुरुंगात आहेत, त्यांच्यावर चार्जच नाही आहे काही. आता हे म्हणतात त्यावेळेला प्रेस सेन्सॉरशिप आली, बंधनं आली. मग आत्ताही बंधनं आहेत. आत्ता सगळ्याच्या सगळा टेलिव्हिजन मीडिया जवळजवळ सगळा हा आत्ता मोदींच्या कंट्रोलवरती आहे. साध्या गोष्टी आहेत. लोया मर्डरच्या बद्दल एक शब्द कोणी बोलत नाही. मोदींच्याच हाताखाली काम करणारा हरेन पांड्या ह्याची हत्या गुजरातमध्ये मोदी सरकार असताना झाली, त्याचा शब्दही कोणी बोलत नाही. तुम्ही कल्पना करा की समजा काँग्रेसचं कुठचं सरकार आहे, विलासराव देशमुखांचं आहे किंवा शरद पवारांचं आहे, आणि त्यांच्या मंत्र्याची जर हत्या झाली असती आणि जर भाजप विरोधात असते, त्यांनी अख्खा देश पेटवला, अरे मंत्र्याची हत्या तुमच्याच मंत्रिमंडळातल्या झाली आहे. हरेन पांड्याचा खून 10 वर्ष झाली. त्याचप्रकारे लोया. आता अशा ह्या 2 उदाहरणं दाखल घेतल्या. अशा शेकडो गोष्टी आहेत. मणिपूर असेल, काय मणिपूरला प्रत्यक्षात घडले माहीत नाही. पहलगामला काय घडले माहीत नाही आपल्याला. पहलगामला ते 200-300 किलोमीटर आत आले कसे? तुमचं पोलीस आणि आर्मी काय करत होते तेही आपल्याला सांगितलेलं नाही. त्यानंतर 350 किलोग्रॅम RDX त्या पुलवामामध्ये कसं गेला, तेवढं काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा असताना, याचाही काही खुलासा नाही आहे. यावरून हे लक्षात येईल की राज्यघटनेचं संरक्षण करण्यासाठी म्हणून आपण जे सरकार निवडून दिलेलं आहे ते करतायत का संरक्षण? ते करत नाही आहेत. त्यामुळे संविधानाची हत्या झाली आहे ते बरोबर आहे, पण ती संविधानाची हत्या तेच करतायत आणि तेच आता जणू असा आविर्भाव आणतायत की इंदिरा गांधींनी भ्रष्टाचार केला आणि संविधानाचा हत्या केली. मला पुन्हा त्या काळामध्ये जायचं आहे ज्या काळामध्ये ही आणीबाणी लागू झाली होती. म्हणजे तो ऐतिहासिक निकाल दिला होता किंवा त्याला ऐतिहासिक आता म्हटलं जातं अलाहाबाद कोर्टाचा. त्याच्यानंतरची पार्श्वभूमी काय होणार होती किंवा ही जी केस तुम्ही सांगितली की नेमकं आरोप काय केले गेले होते, तर त्या केसचा निकाल जो आला होता त्या निकालाच्या नंतर खरंच असं होणार होतं का किंवा काही मोठं बंड होणार होतं की नेमकं काय झालं? केलं होतं ना, आवाहन केलं होतं. 12 जूनला निकाल लागला. 12 जून 1975. केस कधीची आहे? 71. 4 वर्ष लागतात एवढं सांगायला की तुमचं स्टेज एका कारकुनाने बांधलं सरकारच्या. 4 वर्ष लागतात. आणि ते बरोबर 75च्या जूनमध्ये ज्यावेळी निकाल लागतो त्यानंतर 6 महिन्यांनी निवडणुका येणार आहेत. 76च्या 71च्या नंतर 5 वर्षांनी येणार निवडणुका 76 झाली आहेत. बरोबर निवडणुकीच्या अगोदर 4 महिन्या निकाल कसा येतो? हा मुद्दा आहे त्यातला. आणि म्हणून ज्यावेळेला काही लोक त्यावेळी म्हणले, आणि मी नाही म्हटलं केवळ, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ आणि वेंगलराव आंध्रचे मुख्यमंत्री, ते म्हणले याच्यात काहीतरी कारस्थान आहे. नाही तर बरोबर निवडणुकीच्या अगोदर हा निकाल कसा आला? 4 वर्ष का लागले निकाल द्यायला? साधा निकाल होता ना, किंवा हे स्टेज त्यांनी बनवलं, समजा हा गुन्हा आहे, तर मग त्याला एवढाच छोटा गुन्हा समजायला एवढी 4 वर्ष लागली.
जसं आपल्याकडे महाराष्ट्र सरकारचं केलं तसंच महाराष्ट्र सरकारला शेवटी निर्णय स्पीकरचा आहे, या कोण कुठे गेला आमदार हे ठरवायचं आहे. हे सांगायला त्यांना 2 वर्ष लागली. मग त्या काळात ते सरकार पुढे गेलं, सरकार चाललं. म्हणजेच न्यायालयीन प्रक्रियेवरती सुद्धा दबाव कसा असतो याचा उत्तम पुरावा तो आहे. आणि जगमोहनलाल सिन्हांवरती जो दबाव होता तो ह्या सगळ्या गँगचा होता, कारण ते उत्तर प्रदेशात होते. हे मी आत्ता सांगितलं, ते जनसंघ, स्वतंत्र, समाजवादी आणि सिंडिकेट काँग्रेस. इंदिरा गांधींच्या हातातच नव्हती ती परिस्थिती, कारण कोर्ट आहे, कोर्टात कसा हस्तक्षेप करणार. म्हणजे या सगळ्या लोकांचा दबाव असल्यामुळे तो निकाल लागला. आणि दबाव होता नाही, कटच होता असं व्यंगराव आणि विठ्ठलराव गाडगे म्हणले होते. आणि जगमोहन, जसं इकडे नंतर विनोद राय हे आपल्याकडे सीएजीचे प्रमुख होते, त्यांनी नंतर माफी मागितली. आता जगमोहनलाल मेले पुढे, त्यामुळे त्यांना माफी मागायचा प्रश्न आला नाही. परंतु विनोद रायने माफी मागितली ना, की मी चुकीचं सगळं केलं म्हणून. पण त्या विनोद रायच्या त्या एकूण निकालावरती सीएजीच्या अख्खी निवडणूक लढली, पण टिंगल झाली. 2G 3G कोलगेट ह्या सगळ्या चर्चा आल्या, पण ते विनोद रायनी दिलेले निकालच चुकीचे होते, माहितीच चुकीची होती, त्यांचं म्हणणंच चुकीचं होतं. हे विनोद रायनी स्वतःच मान्य केलं नंतर. तसंच जगमोहनलाल सिन्हा आहे. आता राज्य ज्यावेळी विनोद राय हे करत होते, जजमेंट देत होते, तर राज्य मनमोहन सिंगांचं होतं. तसंच त्यावेळेला जे जगमोहन सिन्हाने दिलं त्यावेळेला इंदिरा गांधीचं राज्य होतं, पण दबाव ह्या मंडळींचा होता. जॉर्ज फर्नांडिसनी 74च्या संपाच्या वेळी सांगितलं होतं, तेच त्यांनी 75ला पुन्हा रिपीट केला. आणीबाणीचा आणीबाणी का आली असं तू विचारलंस, की 12 जूनला आता निकाल आलाय, आता ताबडतोब इंदिरा गांधींनी राजीनामा दिला नाही तर आम्ही संबंध देश बंद करू, संप करू. रेल्वेचे संप होतील, बसचे संप होतील, टॅक्सी संप होतील, सरकारी कर्मचारी संपावर जातील. आणि अशा पार्श्वभूमीवरती सरकार चालवणं या सरकारला अशक्य होईल. मग आम्ही पंतप्रधानांच्या घराला 1 लाख कार्यकर्ते जमवून किंवा 1 लाख लोक जमवून घेराव घालू आणि त्याच्यात करा तुम्ही गोळीबार. किती माणसं माराल, करा गोळीबार. आम्ही सगळ्यांना घेराव घालायला सांगू पंतप्रधानांच्या घराला. खरोखर कोणता पंतप्रधान, कोणता मुख्यमंत्री काय करू शकतो अशा परिस्थितीत? एवढ्या लोकांना तुम्ही अटकही करू शकणार नाही. त्या पार्श्वभूमीवरती हे जे काही अराजक चालवण्याचा, अराजक पसरवण्याचा प्रकार चालला होता, ते अराजक आटोक्यात आणण्यासाठी आणीबाणी आणली आणि आणीबाणी आणून संविधान वाचवलं. हे म्हणतात संविधानाची हत्या केली, तर संविधानाची हत्या कोणी केली? या मंडळींनी केली. म्हणजे जे विरोधी पक्ष काँग्रेसचे होते त्यांनी संविधानाची हत्या केली, कारण त्यांनी हे सगळं पंतप्रधानांच्या घराला घेराव घालू, पोलिसने बंड करा, सैन्याने बंड करा, ह्या ज्या सगळ्या प्रचारी गोष्टी केल्या, हे सगळं 75ला सुरू झालं 12 जून नंतर. त्यामुळे आणीबाणी आणण्याचा प्रसंग आला. तर आपल्याबरोबर कुमारजी केतकर सर होते. आणि एकूणच आणीबाणी ही जी परिस्थिती होती ती त्यावेळेच्या विरोधकांमुळे ती परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे इंदिरा गांधी यांना आणीबाणी ही लागू करावी लागली, निर्बंध लागू करावे लागले, असं एकूणच मत हे कुमार सर यांचं आहे. पाहूयात आजच्या संपूर्ण दिवसामध्ये, आज हा जो संविधान हत्या दिवस हा जो आज साजरा केला जातो आहे, त्या दिवसामध्ये या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहे तर हे देखील आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. आता ही बाजू एक ऐकून घेतल्यानंतर दुसरी बाजू सुद्धा ऐकणं क्रमप्राप्त आहे. त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं महत्त्वाचं आहे. आणि यासाठी झिरो अवरमध्ये आता आपल्यासोबत असतील सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, मंत्री राहिलेले आहेत. जनसंघाच्या काळापासून त्यांच्या कुटुंबियांचा भाजपशी संबंध राहिलेला आहे आणि आणीबाणीचा काळ बघितलेला असे हे राजकारणी आहेत. आपल्यासोबत आहेत सुधीर मुनगंटीवार. गेस्ट सेंटरकडे जाऊयात. सुधीर भाऊ, तुमचं स्वागत आहे एबीपी माझावर. आपण आता महाराष्ट्रात नाही आहात तरी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी आभार. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की संविधान, आज ज्या जाहिराती येत आहेत संविधान हत्या दिवस, तर हे संविधान हत्या, आणीबाणी विरोधी दिवस आहे पण संविधान हत्या दिवस वगैरे या शब्दामागचं काय कारण, राजकारण आहे? नाही, निश्चितपणे संविधान हत्या दिवस असा मागच्या वर्षी गृह विभागाने हा दिवस साजरा करण्याच्या दृष्टीने निर्णय केला आणि 25 जून 1975 हा संविधानाच्या हत्येचाच दिवस होता. शेवटी हे संविधान जनहितासाठी, देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी, व्यक्ती हितासाठी किंवा एखाद्या व्यक्तीची
स्वार्थी सत्तेची इच्छा टिकवण्यासाठी संविधान नाहीये. 12 जून 1975 जेव्हा अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की माननीय स्वर्गीय इंदिरा गांधी या पंतप्रधान असू शकतील, पण त्यांना कामकाजात सहभागी होता येणार नाही. मंत्रिमंडळाची बैठक न घेता तात्कालिक राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद साहेब यांच्याकडून सही करून आणीबाणी लावली. लक्षावधी निरपराध लोकांना जेलमध्ये टाकलं. काय चूक आहे त्यांची? मेरा भारत म्हणणारे, राष्ट्रभक्तीनी काम करणारे त्यांना जेलमध्ये टाकणं हे संविधान हत्या दिवसच आहे. सुधीरजी, माझा हा प्रश्न जाणीवपूर्वक विचारण्याचं कारण म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं संविधान बचाव असा एक सूर आळवला होता आणि भाजपची पंचायत सुद्धा झाली, जागाही कमी झाल्या, ज्याची कबुली तुमच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा दिलेली आहे. तर काँग्रेसचं संविधान बचाव म्हणून आता भाजपकडून संविधान हत्या असा हा राजकारणाचा भाग आहे. त्यांचं संविधान बचाव असेल तर आम्ही तुमची संविधान हत्या काढू आणि तो मुद्दा तुमच्यासमोर लावून धरू, असा हा प्रकार आहे. हे राजकारण नाही आहे, वस्तुस्थिती आहे. संविधानाची हत्या करण्याचा जो प्रयत्न त्या दिवशी झाला, निरपराध लोकांना, चित्रपट कलाकार यांना तुम्ही चित्रपटावर बंदी टाकल्या, गीतांवर बंदी टाकल्या. इंडियन एक्सप्रेसचे रामनाथ गोयनकाजी यांना त्रास दिला. स्वर्गीय जयप्रकाश नारायण यांना डायलिसिसला जाऊ द्यायचं नाही. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, श्रद्धेय अडवाणीजी, श्रद्धेय जॉर्ज फर्नांडिसजी सारख्या राष्ट्रभक्त देशभक्त नेत्यांना आपण कारण नसताना जेलमध्ये टाकलं. मग ही संविधानाची हत्या नाही? काय चूक आहे? जे काँग्रेसवाले इथं आतंकवाद्यांना फाशी देऊ नका म्हणून निवेदन देतात, अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणून, ज्या काँग्रेसवाल्यांनी आतंकवाद्यांच्या विधवा पत्नीला मदत करायची, ते काँग्रेसवाले आता जर असा विचार मांडत असतील तर निश्चितपणे हे पब्लिक है सब जानती है आणि त्याची शिक्षा ही काँग्रेसला वारंवार निवडणुकीत इतके धक्के दिले की आता 24 तास त्यांच्या डोक्यात ईव्हीएम मशीन ते विसरून गेले की ईव्हीएम मशीनचा निर्णय सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी केला. त्यांनी ईव्हीएम मशीनवर किती लांब गचक भाषण दिलं हे विसरून गेलं. सुधीर भाऊ, थोड्या वेळापूर्वी आम्ही कुमार केतकरांची मुलाखत दाखवलेली आहे. त्याच्यात कुमार केतकर काँग्रेसचे खासदार राहिलेले वरिष्ठ संपादक आहेत. त्यांनी असा दावा केलेला आहे की उलट काँग्रेसनं संविधानाचा, इंदिरा गांधींनी संविधानाच्या रक्षणासाठी आणीबाणी लादली, कारण तो काळ अस्थिरतेचा होता. जॉर्ज फर्नांडिस पासून जयप्रकाश नारायण सगळे देशामध्ये कामगारांनी उठाव करा, पोलिसांनी उठाव करा, लष्कराने उठाव करा, सगळी वाहतूक व्यवस्था बंद करून टाका, देशाला आतूनच कोसळून टाकण्याचं ते षडयंत्र होतं आणि म्हणून ही आणीबाणी आणून संविधानाचं रक्षण केलंय. या दाव्याबद्दल, हा नवीन दावा आहे या अर्थानं, या बाबतीत काय म्हणाल? नाही, म्हणजे निरपराध लोकांना जेलमध्ये टाकणं म्हणजे संविधानाचं रक्षण आहे? मला वाटतं की हे बुद्धिभ्रष्ट जागेचं रक्षण आहे. अनेकांना, माझे वडील 19 महिने जेलमध्ये राहिले, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डॉक्टर, मेरिटचे विद्यार्थी, काय दोष? तर नमस्ते सदावत्सले मातृभूमी म्हणतं का? कोणती चिथावणी दिली लष्कराला? हे सर्व जेव्हा आपल्यावर आरोप होतात, हा देश भोपाळचं युनियन कार्बाइड विसरू शकत नाही. हा देश 1984चं आमच्या शीख बांधवांच्या हत्या विसरू शकत नाही. हा देश कदापि ही आणीबाणी विसरू शकत नाही. हे जे तर्क सांगणारे लोक आहेत ना, यांना 19 महिने जेलमध्ये टाकल्यावरच लक्षात येईल, असं लक्षात येऊ शकणार नाही. यांना थोडीशीही काही इकडे तिकडे घटना झाली तर व्यक्ती स्वातंत्र्याचा मग साक्षात्कार होतो. पण निरपराध लोकांना 19 महिने जेलमध्ये टाकणारे यांना त्यावर भाष्य करायची इच्छा नाही होत. सुधीरभाऊ, तुमचा राग समजून घेण्यासारखा आहे, पण त्याच वेळी गेल्या काही वर्षांमध्ये
थेट जेलमध्ये टाकलं जात आहे, जामीन मिळत नाहीयेत, सोयीचे अधिकारी नेमले जात आहेत, जज नेमले जात आहेत असा आरोप होतोय. माध्यम स्वातंत्र्यावरती सुद्धा आघात अप्रत्यक्षरित्या आणला जातोय. आता अग्रलेख कोरा ठेवायची गरजच नाहीये, प्रमुखांनाच आपल्या बाजूने वळून टाकण्याची गरज तयार करण्यात आलेली आहे. या बाबतीत विरोधकांचं म्हणणं आहे की आता अघोषित आणीबाणी आहे. या अघोषित आणीबाणीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, असा आरोप 75 मध्ये आम्ही केला असता तर आम्हाला 19 मध्ये जेलमध्ये टाकलं जात होतं. आता हे हास्यास्पद आरोप नाहीये तर काय हो? तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकता. आणीबाणीमध्ये असा प्रश्न विचारला असता तर टीव्ही चॅनल बंद केली गेली असती. आणि म्हणून हे म्हणणारे कोण आहे? हे आता जेव्हा आपल्या चुकीच्या संदर्भामध्ये आपल्याला बाजू मांडता येत नाही त्या क्षणी अघोषित आणीबाणी असा शब्द वापरून आपण केलेले जे काही कृत्य आहे ते झाकण्याचा प्रयत्न करणे आहे. मला सांगा हो, माननीय मोदीजींच्या संदर्भात मौत का सौदागर तुम्ही म्हणता, माननीय मोदीजींच्या संदर्भामध्ये ये नीच व्यक्ती है असं म्हणता तुम्ही, माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये जो शब्द वापरता, मला सांगा अहो तुमच्याबद्दल असं वापरलं असतं आणीबाणीमध्ये तर तुम्ही काय केलं असतं? आणि तुम्ही आज अघोषित आणीबाणी सांगता. हे आश्चर्यजनक वाटत नाही तुम्हाला? तुम्हाला आज तुम्ही ज्या शब्दांचा उपयोग करता, आज काँग्रेसचे नेते असतील किंवा स्वतः राहुल गांधीजी काय शब्दांचा उपयोग करतात आणि आज ते सांगतात की आम्हाला आमच्यावर बंदी आहे. काय काय भाषणं देतात माननीय मोदीजींबद्दल, ते काय काय बोललेत, किती वाईट बोललेत, एक मोठी यादी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा कांगावा करण्याचं काही कारण नाही. मनात अगं ते बोलतात हो. तर असा हा आणीबाणीचा मुद्दा आपल्याला सुधीर मुनगंटीवारांनी या बाबतीत आपलं मतप्रदर्शन केलं. सुधीर भाऊ, खूप धन्यवाद, आभार. आपण बाहेर असताना वेळात वेळ काढून या बाबतीत आता एबीपी माझाच्या 0 मध्ये सहभागी झाला त्यासाठी धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.